नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण एप्रिल महिन्याचे चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. याआधी पण आपण प्रत्येक महिन्याचे चालू घडामोडीचे संपूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, नुकतेच प्रकाशित झालेले टाइड्स ऑफ टाईम इंडियाज हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, हे पुस्तक सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा भाग म्हणून ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे होणार आहे? तर ही नवी दिल्ली येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या 20 सिटीज टुवर्ड्स अ वेस्ट फ्री इनिशिएटिव्हमध्ये सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते? तर वारकाला हे शहर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अश्विनी भिडे. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर कोणत्या शहरात लॉन्च केला जाईल? तर अमरावती या शहरात लॉन्च केला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा कोणता स्थापना दिवस 1 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे? तर 91वा स्थापना दिवस 1 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे. बघा, 7 नंबरचा प्रश्न आहे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर वीर विक्रम यादव. भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्लॉटचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर गुजरात या राज्यात झालेले आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे? तर अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतातील खोल समुद्रातील जीवांचे पहिले राष्ट्रीय भांडार असलेले भावसागर केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या राज्यामध्ये. नागोया प्रोटोकॉल प्रमाणपत्र जारी करण्यात जगात कोणता देश अव्वल आहे? तर भारत हा देश अव्वल आहे. आशियाई स्क्वॅश प्लेयर ऑफ द इयर 2025 कोणाला घोषित केले? अभय सिंग यांना घोषित केलेले आहे. बघा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे नवे बिनविरोध अध्यक्ष कोणी? तर शरद पवार हे आहेत. फिडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झळकलेली भारतीय वंशाची बुद्धिबळपटू कोणी? तर बोधना शिवानंदन. पुढील प्रश्न बघा, नागरी विमान वाहतूकचे नवीन म्हणजे DGCA नागरी विमान वाहतूकचे नवीन महासंचालक कोण बनले? तर वीर विक्रम यादव. ऊर्जा सांख्यिकी 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जेत कोणते राज्य प्रथम आहे? तर गुजरात हे राज्य प्रथम आहे. पुढील प्रश्न बघा, चंद्राची प्रदक्षिणा करणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर कोणी? तर व्हिक्टर ग्लोवरे. पुढील प्रश्न बघा, खेलो इंडिया वनवासी स्पर्धेत 23 पदकासह कोणते राज्य अव्वल ठरले? तर कर्नाटक हे राज्य अव्वल ठरलेले आहे. बघा, 19 नंबरचा प्रश्न आहे, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने देशात नंबर 1 वर असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र. देशातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज कोणी विकसित केले आहे? तर अदानी पोर्ट्स. बघा, पुढील प्रश्न आहे, रासी व्हॅन्डर डुसेन हा कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे जो नुकताच निवृत्त झाला आहे? तर हा क्रिकेट या खेळाचा खेळाडू आहे. पॉवर ग्रिडचे CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बुरा वामसी राम मोहन. 23 नंबरचा प्रश्न बघा, एशियन स्क्वॉश फेडरेशन अवॉर्ड 2026 मध्ये मेन्स प्लेयर ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? अभय सिंग. PMGAY योजना केव्हा सुरू झाली? 1 एप्रिल 2016ला सुरू झाली. शिपाही जाला पंचायत कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम या राज्यात आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? कर्नाटक. माझे गाव निरोगी गाव मोहीम कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर महाराष्ट्र या राज्यात सुरू झालेली ही मोहीम आहे.
डोपिंगसाठी सर्वाधिक निलंबित खेळाडू कोणत्या देशात आहेत? तर भारत या देशात आहे. पंडिता रमाबाई यांची कोणती पुण्यतिथी साजरी झाली आहे? 104वी. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? 6 एप्रिल. जगातील पहिली चौपदरी अपंग तिरंदाजी चॅम्पियन कोण बनली आहे? तर पायल नाग. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जगातील पहिली चौपदरी अपंग तिरंदाजी चॅम्पियन कोण बनली आहे? तर पायल नाग. स्पेनमधील ग्रानाडा येथे झालेल्या ISSF विश्वचषक रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्यूअर खासदार कोण बनले आहेत? मेनका गुरुस्वामी. जागतिक आरोग्य संघटनेचा कोणता स्थापना दिवस 7 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला? 78वा. अंधत्व प्रतिबंधक सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 1 ते 7 एप्रिल. जगात 5व्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली भारतीय ठरलेली रूपा बायर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तायक्वांदो. आर्थिक वर्ष 2026 माल हाताळणीच्या बाबतीत कोणते बंदर पहिल्या क्रमांकावर आहे? दीनदयाळ बंदर. वयाच्या 71व्या वर्षी निधन झालेले गिल्बर्टसन संगमाक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. बघा, वी द पीपल ऑफ इंडिया या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहे? TM कृष्णा. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI कौशल्य केंद्र कोठे सुरू केले आहे? चंदीगड विद्यापीठात. भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, त्यालाच आपण PFBR म्हणतो, कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला आहे? तामिळनाडू या राज्यात स्थापित करण्यात आलेला आहे. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? दिव्या सिंग. PM मुद्रा योजना जिला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली, ती केव्हा सुरू करण्यात आली होती? PM मुद्रा, तर ती 8 एप्रिल 2015ला सुरू करण्यात आली होती. प्रसिद्ध क्रांतिकारक नेते मंगल पांडे यांची कोणती पुण्यतिथी 8 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यात आली? 169वी. नागरिक केंद्रित शासन आणि नागरी सेवांमधील क्षमता बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने एक साधना सप्ताह 2026 केव्हा साजरा करण्यात आला? 2 ते 8 एप्रिल. अ रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक कोणत्या आत्मचरित्र आहे? कोणाचे आत्मचरित्र आहे जे सध्या चर्चेत आहे? तर ते R राघवन यांचे आत्मचरित्र आहे. आओलेआंग मोन्यू नावाचा वसंतोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? नागालँड या राज्यात साजरा करण्यात आला आहे. कोणत्या उच्च न्यायालयाने अलीकडेच न्यायालयीन निर्णयामध्ये AIच्या वापरावर बंदी घातली आहे? पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी वन हेल्थ समिट 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? फ्रान्स. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? TM कृष्णा. आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? बंगळुरू. कोणत्या देशाने जगातील पहिले U6GHZ इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे? तर संयुक्त अरब अमिराती. बघा, 1 ट्रिलियन उलाढाल करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती आहे? तर अमूल. ब्रेल व सांकेतिक भाषा सेवा पुरस्कार. ब्रेल व सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले RPO कोणते? तर भोपाळे. टो लाम कोणत्या देशाचे अध्यक्ष झाले आहेत? तर व्हिएतनाम. कर्करोग अधिसूचित रोग म्हणून कोणत्या राज्याने घोषित केला आहे? तेलंगणा. चक्रीवादळ 2026 लष्करी सराव भारत व कोणत्या देशात आहे? इजिप्त. भारताचा पहिला चालकविरहित पॉड टॅक्स प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? महाराष्ट्र.
CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? 9 एप्रिल. 8व्या पोषण पंधरवड्याचा शुभारंभ कोठे झाला आहे? नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? बंगळूर. कोणत्या देशाने जगातील पहिले U6GHz इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे? संयुक्त अरब अमिराती. 1 ट्रिलियन उलाढाल करणारी भारतीय FMCG कंपनी कोणती आहे? अमूल. बघा हे 4-5 प्रश्न डबल वाचण्यात आले माझ्याकडून. बघा मित्रांनो 69 नंबरचा प्रश्न बघा. बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो सम्राट चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. पीटर मॅगॅर यांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे? हंगेरी. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर किती झाला आहे? तर 3.4% झालेला आहे. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी विस्डेन ट्रॉफी कोणाला देण्यात आली आहे? शुभमन गिल यांना देण्यात आलेली आहे. 1-8चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? स्मृती मानधना. बघा भारतीय सैन्याने पहिल्या ब्ल्यू वॉटर सेलिंग एक्सपिडिशनला कोणत्या ठिकाणावरून रवाना केले आहे? मुंबई. मल्याळम नवीन वर्ष विशू कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ. 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? 135वी. लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर मित्रांनो 135वी जयंती साजरी करण्यात आली. सुसान कॉयल यांची पहिली महिला लष्करप्रमुख म्हणून कोणत्या देशाने नियुक्ती केली आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाने नियुक्ती केली आहे. अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तेलंगणा. खासदार क्रीडा महाकुंभचे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? लखनौ. अलीकडेच फिकीचे सरचिटणीस म्हणजे FICCIचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनंत स्वरूप. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? 79वा. मार्च 2026 साठी ICC पुरुष प्लेअर ऑफ द मंथ किताब कोणी जिंकला आहे? संजू सॅमसन. IMFने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा विकास दर किती केला आहे? 6.5%. बोहांग बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम. WWF मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? अनिता चौधरी. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पेटंट दाखल करण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे? 6वा. नारी शक्ती युवा संसदचे आयोजन कोणी केले आहे? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. हिम सरोवर प्रोजेक्ट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? लडाख. बिजू पटनायक हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ओडिशा. ICC महिला T20 विश्वचषक 2026 कोठे आयोजित केला जाईल? इंग्लंड आणि वेल्स. भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लॉटसाठी पहिल्या सेलला मंजुरी कोठे देण्यात आली? धोलेरा. भारतीय नौदलाच्या कमांडर्स कॉन्फरन्स 2026ची पहिली आवृत्ती कोठे झाली? नवी दिल्ली. विमेन्स कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? R वैशाली. वुमेन्स कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026 विजेतेपद कोणी जिंकले? R वैशाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री गुरु भैरवक्य मंदिराचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? कर्नाटक. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? मित्रांनो अजित कुमार मोहंती. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इस्माईल उमर गुएलेह हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर हे जिबुती या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आशियातील सर्वात उंच वन्यजीव कॉरिडॉर कुठे सुरू झाला आहे? भारत. स्पोर्ट जिनोमिक्स प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? गुजरात. 17 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची कितवी पुण्यतिथी साजरी झाली आहे? 51वी. मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? गौतम अदानी. केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण लागू करण्यासाठी
अधिकृत अधिसूचना कधी जारी केली आहे? 17 एप्रिल 2026. 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघाची पुनर्रचना यासंबंधीचे कोणते घटना दुरुस्ती विधेयक बहुमताने नामंजूर झाले आहे? 131. महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कोणत्या इयत्तेपर्यंत अनिवार्य करण्यात आली आहे? 1ली ते 10वी. महाराष्ट्रातील जनावरांचे पहिले ब्युटी पार्लर सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? माण्याची वाडी. बघा, विस्डेन क्रिकेटर्स अल्मानॅक 2026 द्वारे जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटर म्हणून कोणाला गौरवण्यात आले? मिशेल स्टार्क. नौदल कमांडर परिषद 2026च्या पहिल्या टप्प्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? होते? नवी दिल्ली. भारतातील पहिला व्यावसायिक चिप फॅब्रिकेशन प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? गुजरात. दरवर्षी जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो? 18 एप्रिल. दरवर्षी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती कधी साजरी केली जाते? 18 एप्रिल. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण ठरली आहे? स्मृती मंधाना. राज्यसभेचे उपसभापती म्हणून कोणाची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे? हरिवंश नारायण सिंग. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स MACS च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर शेखर मांडे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणात कर्नाटकातील कोणत्या गुहांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसास्थळ म्हणून घोषित केले आहे? याना गुहा म्हणून ही गुहा आहे. हार्वर्ड साऊथ आशियाई असोसिएशनद्वारे पर्सन ऑफ द इयर 2026 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सयानी गुप्ता. देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती ठरली आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशन. 1-8 या ब्रँडची ॲम्बॅसेडर म्हणून कोण आहे? स्मृती मंधाना. ताज्या अहवालानुसार वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? रशिया. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 10व्या. जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? 19 एप्रिलला यकृत दिन साजरा केला जातो, लक्षात ठेवा. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब कोणी जिंकला? साध्वी साईल. मिस साके इंडिया 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? निशिता अतारकर. ॲपलचे CEO कोण आहे ज्याने नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? टिम कुक. टिम कुक यांच्या राजीनाम्यानंतर ॲपलचे नवे CEO कोण बनणार आहे? लक्षात ठेवा, टिम कुक यांच्या राजीनाम्यानंतर ॲपलचे नवी CEO कोण बनणार आहे? जॉन टर्न्स. बघा, 24-25 या वर्षाच्या प्रतिष्ठित 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर डॉक्टर चेरू कुमली श्रीनिवास. भारतातील पहिला एकात्मिक हायवे रेस्क्यू प्रोटोकॉल प्रोजेक्ट संजीवनी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तेलंगणा. बघा मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ आणि हरदोई जिल्ह्यात सीमेवर PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्क उभारले जात आहे. या प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले? संत कबीर. पहिल्या महिला ICC T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफी 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? रवांडा. भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र म्हणून कोणते बंदर विकसित झाले आहे? मुंद्रा बंदर गुजरातमध्ये येते. 15 एप्रिल 2026 रोजी कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यातील श्री गुरु भैरव वक्य मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. IPLच्या इतिहासामध्ये 50पेक्षा कमी चेंडूत द्वंद्व शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर अभिषेक शर्मा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर न्यायमूर्ती लिसा गिल. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार अतिधनाढ्य व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? 6व्या. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार अतिधनाढ्य व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत जगात कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? अमेरिका. 1 जानेवारी 2009 रोजी
किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखू उत्पादनाची विक्री करण्यावर आजीवन बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा कोणत्या देशाने संमत केला आहे? तर युनायटेड किंगडम. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026 अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2026मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक किती टक्के मतदान झाले? 92.72%. लक्षात ठेवा, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 92.72% मतदान झालेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मित्र आणि BISAGN यांच्यात झालेला करार कोणत्या उपक्रमास संबंधित आहे? गतिशक्ती. दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल. दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? 25 एप्रिल. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWFच्या काउन्सिल सदस्यपदी कोणत्या महिला बॅडमिंटनपटूची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू. 14 बघा मित्रांनो, 140 नंबरचा प्रश्न आहे. एप्रिल 2026मध्ये आम आदमी पार्टीच्या 7 खासदारांच्या प्रवेशानंतर राज्यसभेत भारतीय जनता पक्षाची एकूण सदस्य संख्या किती झाली आहे? 113. बघा, 2026 या वर्षासाठीचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? P. साईनाथ. 2026चा मोहन मस्कर स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? अभिजित करंडे. तिफन कृषी गौरव सोहळ्यात फार्मर कम्युनिकेशन अँबॅसेडर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? बाजीराव साहेबराव गागरे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय प्रशिक्षणासाठी कोणत्या संस्थेला 2025चा तिफन विशेष दखल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे. बघा, पुढील प्रश्न आहे. 2025ची AICFB नॅशनल ज्युनियर चेस चॅम्पियनशिप फॉर द व्हिज्युअली चॅलेंज्ड अंधांची राष्ट्रीय कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धा म्हणतो आपण तिला, कोणी जिंकली? तर वेद फौर यांनी जिंकली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच नवजात बालकासाठी मंजूर केलेल्या पहिल्या मलेरिया औषधाचे नाव काय? तर कोआर्टेम बेबी. बघा, नूरी आणि बाजार यासारख्या चित्रपटातून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाले आहे. तर ते 27 एप्रिल 2026 झाले. जागतिक नृत्य दिन कधी साजरा केला जातो? तर 29 एप्रिलला साजरा केला जातो. ICC महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोठे केले? ICC महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोठे केले आहे? इंग्लंड आणि वेल्स. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे? अजित कुमार मोहंती. राज्यसभेत तिसऱ्यांदा हरिवंश नारायण सिंग. 2026 या वर्षी ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठकीची यजमान पद कोणता देश भूषवणार आहे? भारत. बघा मित्रांनो, तुम्हाला जर दररोज फ्री टेस्ट सोडवायची असेल तर तुम्ही स्पर्धामंत्र.com हे गुगलवर सर्च करू शकता किंवा गणितमंच.com पण सर्च करू शकता आणि दररोज तुम्ही फ्री टेस्ट सोडवू शकतात. बघा, आपला पुढील प्रश्न 153 नंबरचा. नारी शक्ती वंदन संमेलन 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? मुंबई. जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिलला साजरा केला जातो. कोणता देश हा OPEC या संघटनेतून बाहेर पडणार आहे? संयुक्त अरब अमिराती हा देश OPECमधून बाहेर पडणार आहे. नुकतीच भारतात किती राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली? तर 5 राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. IPL मध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण आहे? विराट कोहली. फोरम शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? दिल्ली. नुकतीच निधन झालेले रघु रॉय हे कोणत्या क्षेत्राशी आहे? छायाचित्रकार आहे. अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? P. साईनाथ. IPLच्या इतिहासात 9000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण मानला आहे? विराट कोहली. जगात लष्करी खर्चात भारत कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या. नुकतेच कोणत्या देशाने OPEC आणि OPEC+ या दोन्ही संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? संयुक्त अरब अमिरात या देशाने घोषणा केली OPECमधून बाहेर पडण्याची. बघा, महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास आणि रोजगाराच्या माहितीसाठी व्हॉट्सअपवर आधारित जो नवीन AI चॅटबोट सुरू केला आहे त्याचे नाव काय आहे? महाचेतुर AI. केंद्र सरकारने अलीकडे झास्कर, द्रास, श्याम, नुब्रा आणि चांगथांग या 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मंजुरी दिली आहे? लडाख.
भारतातील पहिली मोठी खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आंध्र प्रदेश. एप्रिल 2026मध्ये चंद्राच्या मातीतून चेंजेसिट आणि मॅग्नेशियोजिसिट या मौल्यवान परग्रही खजिन्याचा शोध कोणत्या देशाने लावला? चीन. भारताला मागे टाकून बांगलादेशला मक्का निर्यात करणारा सर्वात मोठा देश 78% वाट्यासह कोणता ठरला आहे? ब्राझील. नुकतेच चर्चेत झालेले वन्यतारा हे 3000 एकरवर पसरले जगातील सर्वात मोठे प्राणी आणि बचाव पुनर्वसन केंद्र भारताचे कोणत्या राज्यात स्थित आहे? गुजरात. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला शेवटचा प्रश्न आहे 170 नंबरचा. कैरो इजिप्त येथे झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 स्पर्धेत एकूण 16 पदके जिंकून कोणता देश पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? तर भारत आहे. मित्रांनो बघा, तुम्ही जर आमचा हा गणित मंच चॅनल जॉईन केला नसेल तर तुम्ही टेलिग्रामला जाऊन गणित मंच चॅनल जॉईन करू शकता. जवळजवळ 1,71,000 सदस्य असलेला टेलिग्रामवर गणितासाठी सर्वात मोठा चॅनल आहे. मराठी व्याकरणासाठी मराठी ग्रामर ऑफिशियल जॉईन करू शकता. पोलीस भरतीसाठी रुबाब वर्दीचा हे चॅनल जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जर दररोज फ्री टेस्ट सोडायचं असेल तर तुम्ही स्पर्धामंत्र.com किंवा गणितमंच.com सर्च करू शकता. बघा मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा. एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीचा वाचला गेला असेल तर तुम्ही त्याचे उत्तर पण कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.